रामकृष्ण हरी. अवघा रंग एक झाला, देह आणि चित्त एक जाहले. दर्शक हो, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि तत्वज्ञ जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज यांच्या वैकुंठगमन सोहळ्यानिमित्त जागतिक सहिष्णुता सप्ताह या अद्वितीय आध्यात्मिक ज्ञानमय सोहळ्याचे अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी मोठ्या श्रद्धेने भक्तिपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात येते. विश्वशांती केंद्र आळंदी, माईर्स MIT शिक्षण समूह संस्था आणि श्री क्षेत्र आळंदी देहू परिसर विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमानं या कार्यक्रमाचं प्रतिवर्षी आयोजन करण्यात येतं. या संपूर्ण सोहळ्याची संकल्पना विश्वधर्मी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ दा कराड सरांच्या संकल्पनेतून गेली 30हून अधिक वर्षे या सोहळ्याच्या माध्यमातून तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा लोकशिक्षणाचा अभिनव उपक्रम या मंचावरती राबवला जात आहे. स्वामी विवेकानंद यांच्या विज्ञान आणि अध्यात्माच्या समन्वयातून विश्वशांती नांदेल या विचारावरतीच आधारलेला सुसंस्कृत समाज निर्मितीसाठी पवित्र तीर्थक्षेत्रांचे खऱ्या अर्थाने ज्ञानतीर्थक्षेत्र यामध्ये परिवर्तन घडवण्याचा लोकशिक्षणाचा हा अभिनव उपक्रम. या सप्ताहात झालेली विशेष कीर्तन प्रवचने आम्ही कीर्तनधारा या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपणापर्यंत घेऊन येत असतो. पाहुयात आजचे कीर्तन. जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पाहुयात आजच्या कीर्तनधारेत हरिभक्तपरायण भागवताचार्य आदिनाथ महाराज फपाळ यांचे कीर्तन. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया, दुसरे चरण संतानिया. शांत कृपादाने कलेचा विस्तार, ज्ञान प्रमादाने कथेचा विस्तार, कृपादाने कलेचा विस्तार, ज्ञान प्रमादाने कथेचा विस्तार. सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांजिया, त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरुदास तुका. समचरण सरोजम सान्द्र निलांबुदाभम जगनिधिपाणी मंजन मंजनानां तरुण तुलसीमाला कंदरम कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि. नमो ज्ञानेश्वर, 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 नमो ज्ञानेश्वर. निवृत्ती उदारा सोपान देवा, निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई त्रिभुवनी पावन, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. निवृत्ती उदारा निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावन. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, निवृत्ती उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवनी पावनी. आद्यत्रयजन्य देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती. रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. या अभंगामध्ये ज्ञानोबा आहे
आपल्या मैत्रिणीबरोबर संवाद करतायत. जास्त विशेष न लांबवता थोडक्यामध्ये येत नाही मला इंग्लिश, पण शार्ट बट स्वीट या न्यायाने मी थोडक्यात गोड करणार आहे. मैत्रिणीबरोबर संवाद आहे. संतांचा देवाचा संवाद असतो. वाद विवाद अनुवाद आणि संवाद. विद्वान लोकांचा असतो वाद, तुमचा आमचा असतो विवाद वितंडवाद. संत करतात अनुवाद, देवाचा भक्ताचा असतो संवाद. विद्वान लोक चर्चा करतात, ते वाद करतात. वाद म्हणजे चर्चा. त्या चर्चेमध्ये काय निष्पन्न होत आहे? वादे वादे जायते तत्वबोधा, बोधे बोधे भासते चंद्रचूडा. त्या वादामध्ये बोध निर्माण होतो. बोध. आपला विवाद वितंडवाद ह्याच्यामध्ये घातपात, शरीराचा वेळ, पैशाचा वेळ, वेळेचा वेळ. संत करतात ते अनुवाद. हेचे अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ कालाचे. करोनी गोपाळ कालाचे. हेचे अनुवाद करोनी गोपाळ कालाचे. करोनी गोपाळ. हेचे अनुवाद सदा सर्व काळ करोनी गोपाळ काला शिव. संतांचा अनुवाद असतो. देव आणि भक्ताचा संवाद असतो. भक्त भक्तांचा संवाद असतो. श्रीमद भागवताचार्य असं जाहिरात आहे माझी. तेव्हा भागवतामध्ये विदुर मैत्रेय संवाद अनेक, उद्धव विदुर संवाद, राजा परीक्षिती शुकाचार्य संवाद, असे अनेक संवाद आहेत. भगवद्गीतेमध्ये 2 जोड्या आहेत. एक संजय धृतराष्ट्र, अर्जुन आणि श्रीकृष्ण. एकंदरीत भगवद्गीतेचे 700 श्लोक आहेत. धृतराष्ट्राचा एकच श्लोक आहे. संजयाचे 41 श्लोक आहेत. अर्जुनाचे 84 श्लोक आहेत. 526 श्रीकृष्णाचे आहेत. गणित करा. 700 श्लोक आहेत. 2 संवाद आहेत. संजय धृतराष्ट्र, अर्जुन आणि श्रीकृष्ण. तेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या बोलण्याला संजयाने संवाद शब्द उच्चारलाय. राजन संस्मृत्य संस्मृत्य संवाद मिममद्भुतम केशवार्जुन यो पुण्यम हृष्यामीच पुनः पुन्हा. राजा, अरे काय तो संवाद आहे. त्या संवादामध्ये मला स्नान करण्याची संधी आली. राजा, तूही संधी दवडू नको. त्याला संवाद शब्द झालेला आहे. त्या संवादाचा फायदा ज्ञानेश्वर महाराज सांगतात. ज्ञानेश्वरीमध्ये संवादाचे निमिषे अव्यवहारी वस्तू जे असे ते भोगीजे की जैसे अरिषा रूप. संवादाचा फायदा अव्यवहारी वस्तू व्यवहारामध्ये आणता येते. ज्ञानोबराय बोलतात ज्ञानेश्वरीमध्ये. म्हणून हा संवाद विशेष संवाद आहे. इथं ज्ञानोबरायचा मैत्रिणीबरोबर संवाद आहे. आता कोणी म्हणेल की मैत्रिणी ही पुरुषाला असते का स्त्रीला? पुरुषाला असतो तो मित्र असतो. विठाला 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 विठाला. मैत्रीण ही स्त्रीला असते, मित्र हा पुरुषाला असतो. बरोबर आहे. मग ज्ञानोबराय मैत्रिणीबरोबर संवाद करतायत. कारण त्यांच्या अभंगामध्ये बरेच शब्द स्त्रीचे आहेत. जायनगे माये, जागृती पुषे साजनी, सुख झाले ओ साजनी, साजनी सखे माये, हे शब्द स्त्रीचे आहेत. मग ज्ञानोबरायच्या मुखामध्ये स्त्रीचे शब्द कसे?
पुरुष म्हणजे साधे नव्हते, पुरुषामध्ये श्रेष्ठ त्यांना दादुला शब्द आहे. तया दादुल्याचा शब्द विश्वरची. म्हणून ज्ञानोबराय हे दादुले होते, श्रेष्ठ पुरुष होते. मग त्यांच्या मुखामध्ये हे स्त्रीचे शब्द कसे? याचं थोडक्यामध्ये उत्तर असं आहे की भक्तिशास्त्रामध्ये जे वेगळे वेगळे भाव सांगितलेले आहेत, त्या भावामध्ये वात्सल्यभाव, सख्यभाव, दास्यभाव, कांताभाव, विरहभाव, वैरभाव, खूप भाव आहेत. त्यापैकी कांताभाव काय सांगतो? कांताभाव असं सांगतो की भगवंताला पती समजायचं, आपण पत्नी समजायचं आणि भगवंताची भक्ती करायची. भगवानही म्हणतात अर्जुना, तो वल्लभा मी कांता ऐसा पडिये. तो भक्त माझी वल्लभा आहे, म्हणजे स्त्री आहे. मी त्याचा कांत म्हणजे पती आहे. हा भाव आहे, हा कांता भाव आहे. विदर्भामधले गुलाबराव महाराज होते. गुलाबराव महाराज जन्मांध होते, ज्ञानोबरायचे साक्षात्कारी होते. त्यांना साक्षात्कारामध्ये जसे ज्ञानोबराय दिसले तसे त्यांनी चित्र रेखाटलेले. आता जो ज्ञानोबरायचा फोटो आहे तो गुलाबराव महाराजांनी काढलेला आहे आणि माऊलीच्या मंदिरात आतल्या गाभाऱ्यात त्यांचा फोटो आहे गुलाबराव महाराजांचा. ते होते पुरुष, व स्वतः समजायचे मी श्रीकृष्ण जाया आणि ज्ञानेश कन्या. मी श्रीकृष्ण होते पुरुष, पण साडी नेसायचे, बांगड्या भरायचे. ते म्हणायचे मी श्रीकृष्णाची पत्नी आहे आणि ज्ञानेश्वर महाराजची मुलगी मी जाया. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लाडकी लेक मी संतांची, आवाज द्या, आवाज द्या. कमी संता ज्ञानेश कन्या आहे, ज्ञानोबरायची मुलगी आहे. संतांची लेक म्हणून घ्यावं, मी ज्ञानोबरायची मुलगी म्हणून घ्यावं, जगद्गुरु तुकोबरायची मुलगी म्हणून घ्यावं. हा स्त्री भाव आहे, कांता भाव आहे. भगवंताची भक्ती करत असताना स्त्रीत्व पत्करून, तसं ज्ञानोबरायांनी स्त्रीत्व पत्करून आपल्या मैत्रिणीबरोबर संवाद आहे. काही गोष्टी माणूस मुली सहसा वडिलाला सांगणार नाहीत, आईला सांगणार नाहीत, भावाला सांगणार नाहीत, पण मैत्रिणीबरोबर बोलतात. एक महत्त्वाचा विषय ज्ञानोबराय आपल्या मैत्रिणीबरोबर बोलतायत. आता ज्ञानोबरायची मैत्रीण कोण हे आपल्याला पाहायचे. ज्ञानोबरायची मैत्रीण कोण आहे? आता मित्रपणा हा सहसा कोणाशी होत नाही, लक्षात ठेवा. समानशीले व्यसनेषु सख्यम. शील समान लागतं, व्यसन म्हणजे दुःख समान लागतं. तुम्ही पहा, सुग्रीवाचा आणि रामाचं जमलं, वालीचं नाही जमलं. दुःख समान होतं दोघांचं. म्हणून मैत्रिणी ही समवय लागतं. 60 वर्षाची बाई आणि 8 वर्षाची मुलगी ही मैत्रीण म्हणता येणार नाही. वय समान लागतं, समान वय, समान शील, समान सगळं लागतं, तिथं मैत्रीण होत असते. इथं ज्ञानोबरायची मैत्रिणी शोधायची आपल्याला.
कोण आहे ज्ञानोबराची मैत्रीण? भीष्माचार्याची कन्या. तुम्हाला मी जरा थोडं कोड्यामध्ये टाकतो. भीष्माचार्याची कन्या. आता श्रीमद भागवताचार्य माझं नाव असल्यामुळे थोडं भागवतामध्ये शिरावं लागेल मला. श्रीमद भागवतामध्ये भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले आहेत. भीष्माचार्य शिरपंजरी पडलेले आहेत. धर्म, भीम, अर्जुन, नकुल, सहदेव, द्रौपदी सह श्रीकृष्ण गेलेले आहेत. धर्मराजाने भगवंताला भीष्माचार्याला नमस्कार केला आहे. सर्वांनी नमस्कार केलेले आहेत. भीष्माचार्यांनी पडल्या पडल्या श्रीकृष्णाला नमन केलेलं आहे आणि स्तुती केली आहे. त्रिभुवन कमलम तमालवर्णम असे सुंदर श्लोक आहेत भागवतामध्ये भीष्माचार्याच्या स्तुतीचे. तिथं धर्मराज थोडे शोक करू लागले. पितामह, माझ्याकडून दोष घडले. 11 आणि 7 18 अक्षौहिणी सैन्याचा नायनाट माझ्यामुळे झाला. कौरव पांडवाचं एकंदरीत सैन्य होतं 18 अक्षौहिणी. त्यामधून फक्त 10 जण जिवंत राहिले. फक्त 10. बाकी सगळे गेले. कोण कोण? 10. 5 पांडव, 6वे श्रीकृष्ण, 7वे सात्यकी, 8वे हनुमंतराय, अश्वत्थामा आणि कृपाचार्य. एवढे फक्त राहिले. बाकी सगळ्या सैन्याचा नायनाट झाला. म्हणून धर्मराज शोक करत होते की तात माझ्यामुळे एवढं घडलं. तिथं भीष्माचार्याने धर्मराजाला उपदेश केलाय की धर्मा, तुझ्याकडून काही दोष घडलेला नाहीये. करिता पितृ शांती पुण्य धर्मा, करिता पितृ शांती पुण्य धर्मा, शांती पुण्य धर्म, करिता पितृ शांती पुण्य धर्म. पंचभ्रतार द्रौपदी ते सती, पंचभ्रतार द्रौपदी ते सती, करिता पितृ शांती पुण्य धर्मा, करिता पितृ शांती पुण्य धर्मा. कीर्तनधारेच्या या अखंड प्रवाहातून तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे या आदरणीय कराड सरांच्या संकल्पनेचा लोकशिक्षणाचा संदेश देण्याचा आमचा हा प्रयत्न आपल्या मनात रुजत राहो हीच माऊलींचरणी प्रार्थना करत आजच्या भागात इथेच थांबते. भेटूयात पुढच्या कीर्तनधारेत. बघत रहा विश्वशांती दर्शन हे चॅनल. रामकृष्ण हरी. हे श्रीकृष्णा, माझी एक कन्या आहे. फार सुंदर आहे. तुम्हाला श्लोक म्हणून दाखवतो. आणि ती कन्या कोण आहे ती आपल्याला निवडायची. जी ज्ञानोबराची मैत्रीण आहे ती मैत्रीण त्याच्यामध्ये दडलेली. तर भीष्माचार्य म्हणतात, हे श्रीकृष्णा, इतिमती रूपकल्पिता विस्तृष्णा भगवत पुंगवे साधुमनी भूमनी. माझी एक कन्या रूपवती आहे. वितृष्णा तिचे लक्षणं सांगितलेली आहेत. फक्त ज्ञानोबराची मैत्रीण आपला त्यातली शोधायची. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा. ह्याच्यामध्ये दडलेली ज्ञानोबराची मैत्रीण कोण? लक्षात आली का? इतिमती रूपकल्पिता वितृष्णा.